अजितदादांनी बहिणींना संदेश दिला. 2100 रुपया डीबीटी मार्फत पाठवण्यावर अंतिम निर्णय झाला. उद्यापासून पैसे. स्त्री शक्तीला देखील अभिवादन करतो, त्यांना नमस्कार करतो. नागपूर हे अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे शहर आज इथं आम्ही पाहिला. कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे वाटप आम्ही केलं ते बालेवाडीला केलं. त्यावेळेस लाभार्थींची संख्या प्रथम टप्प्यामध्ये 1,07,00,000 होती आणि वितरित रक्कम आम्ही 3,225,79,00,000 रुपये त्या ठिकाणी वितरित केले. त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की तो कार्यक्रम तिकडे झाला. आता पुढचा कार्यक्रम आपण विदर्भामध्ये राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये घ्यायचा आणि आज लाभार्थींची संख्या 52,00,000 अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम 1,562,85,00,000. आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं माय माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील. आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे आहोत. महायुती सरकार हे काम करणार सरकार आहे. हे काही दिशाभूल करणार सरकार नाही. त्याच्या चांगल्या योजना मी आणल्या. आजपर्यंत 1,59,00,000 महिलांना माय माऊलींना हा लाभ मिळतोय आणि वितरित रक्कम 4,788,65,00,000 केलेली आहे. ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये या योजना आम्ही जाहीर केल्या त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी याला वर्षाला खर्च किती येतोय आपण व्यवस्थितपणे तो देऊ शकू का, त्याच्यावर ते करत असताना राज्याच्या इतर कामावर परिणाम होणार नाही ना, विकास काम अडचणीत येणार नाही ना. मित्रांनो, मी यावेळेस माय नव्हतं त्याचं उत्तर देत नाही, फक्त काहीतरी तातुंगणातून सांगितलं. परंतु आता ज्यावेळेस ही योजना लोकप्रिय झाली, मला माझ्या नागपूरमधल्या माझ्या बहिणींनी सांगावं, चांगली असेल त्यांनी हात वर करा. चांगली आहे का नाही सगळ्या महिला, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, नितीन गडकरी साहेब सगळे हात वर करतात. खाली घ्या हात. आज मोठ्यांना काय माहिती आहे, आमच्या माय माऊ मुलींना 1,500ची किंमत आम्ही 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जुलै-ऑगस्ट टाकले. खुरपाडीला जाणारी महिला, माझ्या कचरा गोळा करणारी महिला, माझ्या धुणं भांडणी करणारी महिला, तिथं झाडूपोत करणारी महिला, काहींच्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक करून देणारी महिला किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, तिला तिची सुखदुःख माहिती टीका करणाऱ्यांना काय कळणार आहे किंवा ह्या 1,500 रुपयाचा मोल काय त्याची जाणीव त्यांना नाहीये. कारण सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेली लोक आज माझ्या गोरगरिबांना 2.5 लाखाच्या मध्ये आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना आम्ही मदत करतोय, तर त्या मदतीच्या बद्दल काही ना काही चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही. शेवटी काम करणारी माणसं कोण आहेत, सरकार व्यवस्थित चालवणारी माणसं कोण आहेत, गोरगरिबांना मदत करणारी माणसं कोण आहेत, शेवटच्या माणसाला मदत करणारी माणसं कोण आहेत, ज्याचा विचार यावेळेस योजना करताना ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. समाजाचा गरीब घटक, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्या सगळ्या महिलांना घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, 52,00,000 कुटुंबियांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत आणि 1 केलन्य. कुठेही कुणाच्या मार्फत पैसे नाही, डायरेक्ट लाभार्थीच्या लाभ त्याच्या डीबीटीमध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला पूर्णपणे पारदर्शक. त्याच्यामध्ये जे 3 गॅस सिलेंडर त्याचे पैसे 52,00,000 कुटुंबियांच्या अकाउंट जाणार. ज्या माझ्या लाभार्थी आहेत ते पैसे महिन्याला पहिला महिना गेला म्हणून लागोपाठ 2 महिन्याचे दिले, तेही तुमच्या अकाउंटला जाणार. त्याच्यामध्ये ज्या मुली बॅचच्या मुली म्हणायच्या की आम्हाला गोरगरिबांच्या घरी जन्माला आलो म्हणून आम्हाला तुम्ही मदत करणार नाही, आम्हाला शिकायचंय, आम्हाला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, पायलट व्हायचंय, IAS व्हायचं, IPS व्हायचंय, MPSC करायची आहे, UPSC करायची आहे, आम्हाला पण शिकण्याचा अधिकार आहे ना. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जनता काम करत असते त्यावेळेस सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून गोरगरिबांच्या मुलींना देखील इथून पुढं मोफत शिक्षण देण्याचा निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतला. आता मुलीला विचारा, तुला आवड कशात आहे कॉलेजच्या शिक्षणाच्या करता, ती फी माफ. शेवटी हे केलं पाहिजे, करता गरजेचं आहे.
त्या मुलीच्या आईवडिलांच्या करता केलं पाहिजे. ती मुलगी कुणाच्या तरी घरात सून म्हणून जाणार आहे, तिच्याकरता त्या ठिकाणी केलं पाहिजे. हा निर्णय आम्ही घेतला. आम्ही निर्णय घेताना विरोधकांनी काय सुरू केलं? अरे यांना बहिणीच प्रेम आहे, बहिणीचंच प्रेम आहे, भावाला काहीच नाही. अरे भावांनो, तुम्हाला देखील 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर, 7.5 हॉर्स पॉवर इलेक्ट्रिक मोटरचा बिल माफ. इथून पुढे बिल भरायचं नाही, मोटारी चालवा. आणि मागच्या बिलात पण काळजी करू नका. इथं ऊर्जा मंत्री बसलेत, काहीतरी करून मार्ग काढू. काळजी करू नका, फक्त महायुतीची साथ द्या. शेवटी काय, आम्ही साधुसंत नाहीये, आम्ही काम करणारी माणसं आहोत. आणि त्यामुळे आमच्या भावांना ती 14,900 कोटी रुपये दर वर्षाला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात. 44 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा आम्ही देतो. त्याच्या उपर आता कुठे माझ्या विदर्भात दुधाचा धंदा वाढायला लागला. काही विदर्भातले शेतकरी आले मुख्यमंत्र्यांना, मला देवेंद्रजींना भेटले आणि म्हटले, राव दुधाचे दर कमी झाले, आम्ही ठरवलं की त्याला 30 रुपये मिळतात, अजून 5 रुपये सरकारचं अनुदान म्हणून द्यायचं आणि 35 रुपये त्याला मिळाल्यानंतर त्याला तुझा धंदा परवडेल. हाही निर्णय आम्ही घेतला. हा आमच्या भावांच्या करता घेतला, मुलामुलींच्या करता निर्णय घेतला.